हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे त्यांनी 2026-27मध्ये BDS कोर्सचा जो कॅप राऊंड 1 सुरू आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये, तर त्याच्या गव्हर्नमेंट प्लस जे आपले प्रायव्हेट कॉलेज आहे जिथे की आपल्याला कॅटेगरीच्या फीसमध्ये एज्युकेशन दिलं जातं, तर त्यांचं कॅप राऊंड 1चं सीट मॅट्रिक्स या ठिकाणी अपडेट केलं आहे. तर तुम्हाला मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये टोटल BDS गव्हर्नमेंट कॉलेज किती, प्रायव्हेट कॉलेज किती आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट दिला जातो, कोणतं कॉलेज मायनॉरिटीमध्ये येतं आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे. मग तुमच्या कॅटेगरीमधून जनरल कोटा असतो जिथं की तुमच्या कॅटेगरीमधला फिमेल प्लस मेल ज्यांचा स्कोर जास्त असेल त्यांना सीट अलॉटमेंट केलं जातं. त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमध्ये एक वुमन कोटा राहतो जिथे की तुमच्या कॅटेगरीच्या फक्त फिमेल स्टुडंटला सीट अलॉटमेंट केलं जातं. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंटच्या सीट किती, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फिजिकल हँडिकॅप असेल, ऑदर रिझर्वेशन जास्त, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 त्यांच्या जागा किती याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की तुमच्या जागा किती आणि SML नंबरमध्ये तुमचा कॅटेगरी रँक किती, त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं त्याची एक आयडिया लागून जाईल. किंवा कोणत्या कॉलेजमध्ये जागा नाही आहे, कोणतं कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकायचं आहे, कोणतं नाही टाकायचं, कोणतं स्किप करायचं याची तुम्हाला एक आयडिया मिळून जाणार आहे. सगळ्यात अगोदर जर आपण आता ह्या सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला स्टार्टिंगला गव्हर्नमेंट BDS कॉलेज बघायला भेटतील, जे की नंबर 1चं गव्हर्नमेंट BDS कॉलेज ते गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबईचं बघायला भेटेल. 2101 या कॉलेजचा चॉईस कोड आहे जो की तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये फिल करणं असतं. इंटेक कॅपॅसिटी 125 जागा आहेत. 19 जागा ज्या आहेत ते तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील जे की मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं फिल केल्या कॅप राऊंड 1मध्ये. नंतर GOI नावाचा एक कोटा राहतो, एक जागा तुम्हाला बघायला मिळते. त्याचबरोबर जर आता आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर SC कॅटेगरीमधून जनरल कोट्यामधून 10 जागा आहे आणि वुमन कोट्यामधून 4 जागा आहे. बाकी कुठलीही सीट जी आहे ती SC कॅटेगरीच्या कॉलेजमध्ये नाही आहे. ST कॅटेगरीचा विचार केला 4 जागा जनरलमधून आहे, 2 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. FJ कॅटेगरीमधून 2 जागा जनरलच्या, 1 जागा मुलींसाठी मिळते. NT1 मधून 2 जागा जनरल, 1 जागा फिमेलसाठी. NT2 कॅटेगरीमध्ये 3 जागा जनरलच्या, 1 जागा मुलींसाठी तुम्हाला बघायला भेटेल. NT3 मधून 1 जागा दोघांसाठी पण तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. OBC कॅटेगरीच्या 12 जागा जनरलच्या, 6 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला PWDची बघायला भेटते अपंग मुलांसाठी आणि 1 जागा तुम्हाला ऑर्फनच्या ठिकाणी दिसून येत आहे. या टोटल सीट SC कॅटेगरीपासून ती पार OBC कॅटेगरीपर्यंत म्हणजे जेवढ्या काय रिझर्व्ह कॅटेगरीत त्यांच्या टोटल सीट मिळून तुम्हाला सीट बघायला भेटतील. आता SCBC कॅटेगरीचा विचार केला 7 जागा जनरलच्या आहेत, 3 जागा वुमनच्या आहे, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची बघायला भेटते. नंतर EWS साठी 7 जागा जनरलच्या आहे, 3 जागा मुलींसाठी. ओपन कॅटेगरीचा विचार केला 16 जागा जनरलच्या, 7 जागा मुलींसाठी, 2 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या बघायला मिळतात. एक महत्त्वाची गोष्ट, हे जे सीट मॅट्रिक्स आहे ते कॅप राऊंड 1चं आहे, पण जसं ॲडमिशन प्रोसेस पुढं चालते जर एखाद्या सीटसाठी एखाद्या कॅटेगरीचा मुलगा जर 4थ्या राऊंडमध्ये सीटला अप्लाय करत नसेल तर ती सीट कन्वर्ट होते आणि जनरल कॅटेगरीमधून जे काय ओपन कॅटेगरीचे मुलं असतील किंवा कोणी जो चॉईस फिलिंग करणार आहे त्या मुलाला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं. म्हणजे 4थ्या राऊंडपर्यंत त्या रिझर्वेशनच्या सीट तशा 100% वॅकंट घेतल्या जातात जर ते विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करत नसतील तर. पण ज्यावेळेस आपण 4था राऊंड खेळतो ना तर 4थ्या राऊंडमध्ये सीट ज्या आहेत त्या कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी मग एकमेकाच्या सीट एकमेकाच्या कॅटेगरीला ज्या आहेत ते 100% अलॉटमेंट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक राऊंडचे नियम वेगळे असतात, प्रत्येक राऊंडची सीट मॅट्रिक्स बघणं खूप जास्त गरजेचं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर आपण स्टेट कोट्यामधून बघितलं तर 99 जागा तुम्हाला कॅटेगरीमधून दिसतील, त्याचबरोबर 6 जागा तुम्हाला ऑदर रिझर्वेशनमधून दिसतील. म्हणजे जवळपास 105 जागा ज्या आहेत ना त्या तुमच्या या कॉलेजच्या स्टेट काउन्सिलिंगमधून फिल केल्या जातात. डिफेन्स 1 साठी 2 जागा जनरलमधून, 1 जागा मुलींसाठी. डिफेन्स 2 मधून 1च जागा जनरलमधून, डिफेन्स 3 ची पण 1च जागा जनरलमधून. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची 1 जागा आहे मुलींसाठी. तर टोटल 6 जागा तुम्हाला बघायला भेटतील ज्या की ऑदर रिझर्वेशनमधून तुम्हाला या ठिकाणी फिल होताना दिसून येत आहेत. तुम्ही अशा प्रकारे बाकीचे कॉलेज पण बघू शकता. सेकंड नंबरचं कॉलेज आहे नायर डेंटल कॉलेज मुंबईमध्ये, 75 ची इंटेक आहे, ऑल इंडिया कोट्यामधून 11 सीट गेला. बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत तुमच्या महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या स्टेट काउन्सिलिंगमधून फिल होतात. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगावला नवीन कॉलेज आहे, 50 सीट आहेत, 8 सीट ऑल इंडिया कोट्यामध्ये, बाकी सीट स्टेटमध्ये. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूरचे 63 जागा टोटल आहे, 9 ऑल इंडिया कोट्यामध्ये सीट आहे, बाकी स्टेटमधून भरल्या जातील. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये टोटल इंटेक 63 ची ऑल इंडिया कोट्यामधून 9 जागा, बाकी उरलेल्या आपल्या स्टेटमधून भरल्या जातात. टोटल 5 BDSचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, 5 कॉलेजमध्ये मिळून 376, टोटल इंटेक कॅपॅसिटी 56 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फिल होतात आणि बाकी उरलेल्या जागा आपल्या स्टेट काउन्सिलिंगमधून फिल होतात. त्यामध्ये पण 3 जागा तुमच्या GOI नावाचा जो कोटा आहे तिथून फिल होतात. आता आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर टोटल गव्हर्नमेंट BDSच्या 26 जागा जनरलमधून, 12 जागा मुलींसाठी, 2 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आणि 1 जागा तुम्हाला ऑर्फन Cची बघायला मिळते. ST कॅटेगरीमधून 14 जागा जनरलमधून, 7 जागा मुलींसाठी, 1 जागा फिजिकल हँडिकॅपची. FJ कॅटेगरीमधून 7 जागा जनरलच्या, 3 जागा मुलींसाठी. NT1 मधून जर विचार केला तर 5 जागा जनरलमधून आहे, 2 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या ठिकाणी बघायला भेटेल. NT2 मधून 7 जागा जनरलच्या, 3 जागा मुलींसाठी, 1 जागा फिजिकल हँडिकॅपची. NT3 मधून 4 जागा जनरलच्या, 2 जागा मुलींसाठी. बाकी कोणत्याही रिझर्वेशनसाठी BDSची गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कोणतीही जागा नाहीये.
पण हे तुम्हाला NTD कॅटेगरीमधून कमी जरी सीट दिसत असल्या ना तरी लकीली तुम्हाला चौथ्या राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज खूप कमी मार्कावर पण मिळू शकतं, कारण बरेच मुलं जे आहेत ते NTD कॅटेगरीचे BDS घेणार नाहीत, ते BMS घेतील गव्हर्नमेंटला, किंवा जरी एखाद्यानं जॉईन केलं थर्ड राऊंडला तो सडनली BDS सोडून ड्रॉपसाठी जातोय किंवा BMS कडे वळतोय किंवा त्याला MBBS भेटतंय, तर त्या कंडिशनमध्ये ही जागा चौथ्या किंवा पाचव्या राऊंडला वॅकेंट येणार आहे आणि तिथं जो मुलगा एलिजिबल असणार आहे, जो मुलगा चॉईस फिलिंग करणार आहे त्याच मुलाला सीट अलॉटमेंट होतं. त्याच्यामुळे जरी तुमच्या कॅटेगरीच्या जागा कमी असतील तरी तुम्हाला सगळेच कॉलेज जे आहे ते चॉईस फिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणं आहे, जेणेकरून की कोणी जागा सोडली किंवा एखाद्या अदर कॅटेगरीच्या मुलांना त्यांच्या कॅटेगरीच्या सीटला नाही अप्लाय केलं तर त्या कंडिशनमध्ये ती जागा आपल्याला पण 100% मिळू शकते. आता जर OBC कॅटेगरीचा विचार केला 38 जागा जनरलमधून आहे, 18 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी मुलींसाठी, 3 जागा फिजिकल हँडिकॅपच्या, 1 जागा तुम्हाला ऑर्फनची या ठिकाणी 100% मिळणार आहे. आता हे खूप सारे जे सीट आहेत या टोटल सीट आहेत रिझर्व्ह कॅटेगरीच्या. ACBC मधून जर विचार केला आपण तर 21 जागा जनरलच्या, 10 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची बघायला भेटेल. EWS मधून 21 जागा जनरल, 10 जागा मुलींसाठी, 1 जागा अपंग मुलांसाठी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. मग ती मुलगा असो मुलगी असो, ज्यांचा स्कोर चांगला असेल फिजिकल हँडिकॅप रिझर्वेशनमधून, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील, ज्यांच्याकडे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल फिजिकल हँडिकॅपचं, जे सेंटर दिलं ते मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं NMCनं तिथून बनवलेलं, तर त्या मुलांना या ठिकाणी 100% अलॉटमेंट केलं जाणार आहे आणि सीट कन्फर्म होणार आहे त्यांची. ओपन कॅटेगरीचा विचार केला 47 जागा जनरलमधून आहे, 22 जागा मुलींसाठी, 6 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे आणि 1 जागा तुम्हाला ऑर्फन सीची बघायला भेटेल. तर टोटल BDSच्या 298 जागा ज्या की तुमच्या स्टेट कोट्यामधून कॅटेगरीमधून फिल केल्या जातात. आता डिफेन्स 1चा विचार केला तर 7 जागा जनरलच्या, 4 जागा मुलींसाठी, डिफेन्स 2 मधून 4 जागा जनरलच्या, 1 जागा मुलींसाठी, डिफेन्स 3 मधून 1च जागा जी की या ठिकाणी आपल्याला जनरलमधून बघायला भेटते. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा विचार केला तर दोघांची पण एक सीट आपल्याला या ठिकाणी वॅकेंट दिसते, म्हणजे ऑल द रिझर्वेशनच्या 19 जागा आहे. तर टोटल स्टेट काउन्सिलिंगमध्ये 317 जागा तुम्हाला बघायला भेटतील आणि ऑल इंडिया कोट्यामधून 56 जागा फिल केल्या जातात. 3 जागा GY नावाचा कोटा आहे तिथून फिल होतात. 376 तुम्हाला टोटल सीट ज्या आहेत त्या BDS गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र स्टेटमध्ये बघायला मिळतील. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण चर्चा करूया प्रायव्हेट कॉलेजमध्ये. ज्यावेळेस आपण प्रायव्हेट BDS कॉलेजचं सीट मॅट्रिक्स चेक करतो ना, थोडासा तुम्हाला या ठिकाणी बदल बघायला भेटेल. जसं पहिलं कॉलेज आहे जे की वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज आहे सांगलीमध्ये, इनटेक कॅपॅसिटी फक्त 40ची, म्हणजे इंटेक चेंज होत राहतं. काही कॉलेजमध्ये 40चं असेल, काहीचं 100चं असेल. तुम्ही बघितलं वरी गव्हर्नमेंटचं काहीचं 63चं पण आहे, काहीचं 50चं पण आहे. तर कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जो GY नावाचा कोटा राहतो ना तो नसतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ऑल इंडिया नावाचा जो कोटा आहे ना तो पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठंही तुम्हाला दिसणार नाही डेंटलमध्ये, कारण आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ते क्लोज स्टेट आहे. पण आता जे 2 MBBS कॉलेज आहेत ना आणि एक BDS कॉलेज आहे नागपूरचं, तर हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे आता हळूहळू महाराष्ट्र स्टेट जे आहे ते क्लोज स्टेटमधून ओपन स्टेटकडे डेफिनेटली जाण्याचा विचार करत आहे. आता जर आपण कॅटेगरी वाईज सीट बघितल्या प्रायव्हेट कॉलेजच्या तर SC कॅटेगरीमधून एक जनरल कोटा असतो, 2 सीट आहेत, वुमनसाठी 1 जागा आहे. ST कॅटेगरीमधून फक्त मुलींची जागा, या कॉलेजमध्ये मुलांची जागा कुठल्याही प्रकारे नाहीये. म्हणजे आता जर ST कॅटेगरीच्या मुलाने तर चॉईस फिलिंग केली तर त्याला ओपनचं सीट अलॉटमेंट होणार आहे. 15 सीटपैकी 1 सीट दिली जाणार आहे आणि त्या मुलाला 100% जे आहे ते सीट अलॉटमेंट ठिकाणी होतं, पण त्याला ओपनचं होणार आहे कारण तो या ठिकाणी चॉईस फिलिंग करतोय. त्याला त्याच्या कॅटेगरीमधून जनरलची सीट नाही, म्हणजे मुलांसाठी कुठल्याही प्रकारची जागा नाहीये, तर त्याला सीट अलॉटमेंट झालं, चांगला स्कोर होतो, त्याला जनरलचं होणार आहे. पण जनरलच्या मुलापेक्षा जर त्याचा चांगला स्कोर किंवा ऑल ओव्हर राज्यामधून जे चॉईस फिलिंग करणार त्या कॉलेजला त्या सगळ्यामधून जर त्याचा चांगला स्कोर असेल तरच त्याला सीट मिळणार आहे. अदरवाईज ST कॅटेगरीच्या मुलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सीट मिळणार नाहीये, कारण इथं फक्त फिमेलची सीट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर VJ कॅटेगरीचा विचार केला, जनरलमधून 1 जागा आहे, मुलींसाठी कोणतीही जागा नाहीये. NT1 कॅटेगरीची कुठलीही जागा नाहीये. पण जरी जागा नसेल तरी तुम्हाला हे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकणे, कारण तुमचा स्कोर चांगला असेल सगळ्या मुलांपेक्षा तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची सीट 100% अलॉटमेंट होते. किंवा एखाद्या कॅटेगरीचा मुलगा या कॉलेजला चॉईस फिलिंगमध्ये टाकणारच नाही तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला त्या कॅटेगरीची पण सीट 100% अलॉटमेंट केली जाते, ही गोष्ट लक्षात घ्या. NT2 मधून जर विचार केला तर तुम्हाला जनरलमधून 1 जागा बघायला भेटेल. NT3 मध्ये कुठल्याही प्रकारे सीट नाहीये. OBC कॅटेगरीमधून 3 जागा आहे जनरलच्या, 1 जागा तुम्हाला मुलींसाठी बघायला भेटते. या टोटल सीट जे आहेत ते रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत, SC कॅटेगरीपासून पार OBC कॅटेगरीपर्यंत. ACBC कॅटेगरीचा विचार केला तर 2 जनरलच्या जागा आहे, 1 जागा मुलींसाठी. परत प्रायव्हेट कॉलेजमध्ये चेंज झाला, EWSचं रिझर्वेशन प्रायव्हेट BDS कॉलेजमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे दिसणार नाहीये, ते फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट BDS कॉलेजमध्ये असणार आहे. तर EWSच्या मुलांना ओपनच्या ज्या सीट आहेत किंवा ओपनचा जो कट ऑफ जातो प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यालाच कन्सिडर करणं असतं. फक्त तुम्हाला फीस जी आहे ती 50% माफ असणार आहे मुलांसाठी आणि 90% माफ असणार आहे मुलींसाठी. ओपन कॅटेगरीचा विचार केला 15 सीट दिसतील तुम्हाला जनरलमधून, 6 जागा दिसतील तुम्हाला वुमनमधून. आता हे बघा बरेच कॉलेज असे BDS प्रायव्हेट कॉलेज जिथं की तुम्हाला कॅटेगरीच्या फीसमध्ये ॲडमिशन न देता स्टार्टिंगला ओपनची फीस मागितली जाते, किंवा बऱ्याच कॉलेजचं हॉस्टेल फीस थोडं महाग राहतं. बरेच कॉलेज जे आहे ते तुमच्याकडून डेव्हलपमेंट फीसची पण मागणी करतात मुलांसाठी खास करून. तर आम्ही एक मेंबरशिप प्रोग्राम जॉईन केला याच चॅनलवर, तर तुम्ही आमची मेंबरशिप जॉईन केली मग तिथं आम्ही MBBSचे प्रायव्हेट कॉलेज, BDSचे प्रायव्हेट कॉलेज, BMSचे प्रायव्हेट कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजचे जे फी स्ट्रक्चर असेल ना, BHMSचं असेल, फिजिओथेरपीचं असेल, तर ते अपलोड करतो. तर तुम्ही चॅनलची मेंबरशिप जॉईन करा. फक्त आणि फक्त 59 रुपये जी आहे ती पर मंथ आम्ही फीस ठेवलेली, तुम्ही ते जॉईन केलं मग आम्ही प्रायव्हेट कॉलेजचे फी स्ट्रक्चर शेअर करू. चॉईस फिलिंग ज्यापर्यंत तुम्हाला टाइम दिला त्याच्या अगोदर आम्ही सगळ्याच प्रायव्हेट BDS, MBBS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग कॉलेजचे, प्रायव्हेट कॉलेजचे, गव्हर्नमेंट कॉलेजचे फी स्ट्रक्चर तिथं अपडेट करू, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करू आणि तुम्हाला ऑफिशियली
ॲक्च्युअली 2026-27ला किती फीस द्यावी लागेल, किती खर्च येणार आहे याची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करणार आहेत. जर एखादं कॉलेज हिडन चार्जेस घेत असेल तर ती पण माहिती आम्ही डेफिनेटली शेअर करू. आता जर आपण विचार केला तर 34 जागा या कॉलेजच्या स्टेटमधून भरल्या जातील, 6 जागा आयक्यू कोट्यामधून आहेत. म्हणजे आता प्रायव्हेट कॉलेज झालं आयक्यू एनआरआय कोटा लागू होतं, पण आयक्यू एनआरआय कोट्याचं फी स्ट्रक्चर जास्त राहतं. तुम्हाला क्वालिफाय मार्कावर पण सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे, पण फी स्ट्रक्चर थोडं जास्त राहतं. त्याच्यामुळे तुम्ही एक वेळेस आमची मेंबरशिप जॉईन करा आणि जे फी स्ट्रक्चर आम्ही शेअर केलंय ते बघा आणि त्याच्यानंतरच कॉलेजला चॉईस फिलिंगमध्ये टाका. कारण तुम्ही एक गलत कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकलं, ते तुम्हाला अलॉटमेंट झालं आणि तुमच्याकडून जे कमी फीसमध्ये ॲडमिशन देणारे कॉलेज आहेत ते जर खाली पडले, पण तुम्हाला वरचंच कॉलेज भेटलं, खालचं कॉलेज चेक होणार नाही. मग खालचे कॉलेज जर कमी रँकवाल्या मुलांनी टाकले, त्यांना जर कॅप राऊंड 1ला सीट अलॉटमेंट झालं, त्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलं किंवा बेटरमेंटला अप्लाय केलं, तर त्या कंडिशनमध्ये ती जागा सेकंड राऊंडला व्हॅकंट येत नाहीये. मग तुमचा कितीही चांगला स्कोर असेल, तुम्ही सेकंड राऊंडला कितीही भारी भारी कॉलेज टाकले किंवा कितीही कमी फीसचे कॉलेज टाकले, तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट होणार नाहीये. कारण तुम्ही राऊंड 1मध्ये जी आहे ती चूक केलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघणं खूप जास्त गरजेचं आहे. गव्हर्नमेंटचं नाही बघितलं तरी प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर चेक करणं तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता टोटल 40च्या 40 सीट आपण या ठिकाणी बघितल्या, ज्या की स्टेट काउन्सिलिंगमधून फिल केल्या जातील. 85% सीट स्टेट कोट्यामधून कॅटेगरीनुसार आणि बाकी ज्या 15% सीट आहेत ते आपल्या आयक्यू एनआरआय कोट्यामधून फिल केल्या जातात. आता बघितलं असं आपण की टोटल 25 कॉलेज होते. एक कॉलेज जे आहे ते नागपूरचं तर येणार नव्हतं, सीईटीसीएलनं कन्फर्म केलं होतं, पण त्याच्याबरोबरच अजून एक डेंटल कॉलेज जे आहे ते राज्यामधलं आपल्या गायब आहे, जे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज होतं, पण ते कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करत नाही. बहुतेक ते सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये डेफिनेटली येण्याचा चान्स या ठिकाणी बनू शकतो. तर यावर्षी टोटल 23 कॉलेज पार्टिसिपेट करतात. म्हणजे बीडीएसचा लास्ट इयरचा जो क्लोजिंग कट ऑफ होता त्याच्यापेक्षा यावर्षी थोडासा वरती क्लोज होऊ शकतो. 23 कॉलेजमध्ये 2200 टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला मिळते. याच्यापैकी 85% सीट जे आहेत ते आपल्या स्टेट काउन्सिलिंगमधून येतील आणि 15% जागा आहेत त्या आपल्या मॅनेजमेंट आयक्यू एनआरआय कोट्यामधून फिल होतात. आता जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरीमधून जनरलमधून 95 जागा आहे आणि मुलींसाठी 41 जागा. एसटी कॅटेगरीमधून 52 जागा आहे, जनरलमधून 22 जागा मुलींसाठी. व्हीजे कॅटेगरीमधून 22 जागा आहे, जनरलच्या 10 जागा मुलींसाठी बघायला भेटतील. NT1 कॅटेगरीमधून 18 जागा आहे, जनरलच्या 8 जागा मुलींसाठी. NT2 कॅटेगरीमधून 26 जागा आहे, जनरलच्या 11 जागा मुलींसाठी. NT3 कॅटेगरीचा विचार केला तर 15 जागा जनरलमधून आहे, 6 जागा मुलींसाठी. ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 139 जागा जनरलच्या, 60 जागा मुलींसाठी. टोटल सीटचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी टोटल सीट आपल्याला एससी कॅटेगरीपासून पार ओबीसी कॅटेगरीपर्यंत बघायला भेटतील. एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 125 जागा आहे, जनरलच्या 54 जागा आहे मुलींसाठी. ईडब्ल्यूएसचं कोणतंही रिझर्वेशन नसतं, त्याच्यामुळे ईडब्ल्यूएसचा कोणताही सीटचा डाटा या ठिकाणी यांनी मेन्शन केलेला नाहीये. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 817 जागा जनरलमधून, 349 जागा तुम्हाला या ठिकाणी मुलींसाठी बघायला भेटतात. पण ओपन कॅटेगरीच्या सीट ज्या असतात ना, ते कोणत्याही कॅटेगरीच्या मुलाला सीट अलॉटमेंट होतं. ज्याचा स्कोर सगळ्यात जास्त असेल चॉईस फिलिंगमध्ये त्याला ओपन कॅटेगरीची सीट अलॉटमेंट केली जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर टोटल 1870 जागा तुम्हाला स्टेटमधून बघायला भेटतील, ज्या की तुम्हाला कॅटेगरीच्या बेनिफिटनं फिल होतात. त्याचनंतर जर आपण आयक्यू एनआरआय कोट्याचा विचार केला तर 330 जागा टोटल बीडीएसच्या, ज्या की फुल प्रायव्हेट आहे, जिथे की तुम्हाला आयक्यू एनआरआय कोट्यामधून ॲडमिशन करण्याची संधी आहे. जर तुम्ही आयक्यू कोट्यामधून केलं, तुम्हाला जनरल कॅटेगरीपेक्षा 3 पटीनं जास्त फीसमध्ये ॲडमिशन दिलं जातं. फक्त क्वालिफाय मार्कावर पण तुम्हाला बीडीएस प्रायव्हेट कॉलेजमध्ये या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. मग ते कितीही चांगलं कॉलेज असेल तरी पण. आणि जर तुम्ही एनआरआयमधून काउन्सिलिंग करता, तुम्हाला 5 पटीनं जास्त फीस द्यावी लागते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. तर टोटल 2200 जागा आपल्याला या ठिकाणी बीडीएसच्या प्रायव्हेट कॉलेजच्या बघायला मिळत आहेत. प्रायव्हेट गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेजचं कॅप राऊंड 1चं सीट मॅट्रिक्स होतं, त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणतीही अपडेट शेअर करू, कोणती इन्फॉर्मेशन शेअर करू ती तुम्हाला वेळेत मिळणार आणि तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये. जर तुम्हाला ही PDF हवी असेल, तुम्ही आमचं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं आम्ही ही PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये डेफिनेटली शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल, तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती डेफिनेटली शेअर करू.